आज आपण मेथीचे लाडू बनवतोय, हिवाळ्याचे लाडू. तर त्यासाठी आपण खारीक खोबरं घेतलेलं आहे, बारीक दळलेलं. त्यानंतर ही मेथी घेतलेली दळलेली. त्यानंतर हे भाजलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अजून पण काही पीठ त्यामध्ये मिक्सेस आहेत. त्यानंतर हे डिंक, त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. तर सगळ्यात आधी आपण ही जी मेथी घेतलेली दळून त्यामध्ये आता आपण थोडा वेळ तेल टाकून ते तसंच ठेवायचं आहे, ते मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे जे तीळ घेतलेत डिंक ते आपण तळून घेणार आहोत. आपण मेथी तेलात आपण भिजवून घेतोय. आपण मोठ्या पातेल्यात तेल गरम केलं आहे, तर त्याच्यात आपण हे डिंक जे आहे ते आपण फ्राय करून घेणार आहोत. भाजलेलं गव्हाचं पीठ घेतलं आपण, ते आपण पुन्हा थोडंसं भाजून घेतोय. त्यानंतर आपण खारीक आणि खोबरं दळून आणलेलं ते पण थोडंसं भाजून घेणार आहोत. मेथी व्यवस्थितपणे मुरली तेलामध्ये. असं तेलात किंवा तुपात आपण आवडीनुसार मेथी मुरवून घ्यायची. त्याने मेथीचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो. फ्राय केलेला डिंक आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतोय. सर्व मिश्रण आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपलं हे मेथीचं रेडी आहे. आपला डिंक पण आपण ग्राइंड करून घेतलेला आहे आणि हे आपले ड्रायफ्रूट्स खूप सारे. आता आपला गुळाचा पाक तेलात आपण मिक्स केला आहे. आता आपण याच्यात ॲड करणार मेथी आणि आपले ड्रायफ्रूट्स. आता या पाकात आपण आपलं डिंक टाकलं आहे आणि आता आपण त्याच्यात मेथीची जी पेस्ट आहे ती ॲड करतोय. आता इकडे आपण ड्रायफ्रूट्स आणि आपले खारीक खोबऱ्याचं मिश्रण एकत्र करून हे जे आपण मिश्रण बनवलं आहे याच्यात आपण ते मिक्स करणार आणि लाडू वळून घेणार. या पाकात आपण लाडूचं जे मिश्रण आहे ते ॲड करून घेतोय. हे एकजीव करणार आणि त्याचे आम्ही लाडू वळून घेणार. या अशा प्रकारे छोटे छोटे लाडू आता आम्ही वळून घेतोय. तर अशा प्रकारे आपले लाडू बनत होत आलेत. आता शेवटचे 2-3 लाडू राहिलेत. इकडे हा आमचा छोटासा स्टॉक. तर अशी होती आपली मेथीचे लाडू बनवण्याची एकदम झटपट रेसिपी. तुम्हालाही कशी वाटली ते कळवा आणि हो बनवून बघा आणि खात राहा. थँक्यू.